हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण नेटच्या ब्लाऊजवरती डिझाईन पाहणार आहोत। ट्रान्सपरंट ब्लाऊज नेक पाहणार आहोत। तर पाहू शकता इथे मी अगोदर जे आपलं अस्तरचं कापड होतं तर त्यावरती आपण डिझाईन करून घेणार आहोत। सुरुवातीला मी गळा आखून घेतलेला आहे। आपल्याला जेवढा सुरुवातीला गळा पाहिजे तो घ्यायचा आहे। मी इथे 9.5 घेतलेला आहे। त्यानंतर पुढचा गळा 11 किंवा 12, त्याच्यापेक्षा जो आपण वरचा गळा घेतलेला आहे मेन गळा, त्यापेक्षा जो हा आपला डिझाईनचा गळा आहे तो थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। थोडासा म्हणजे साईडने मी 1.5 इंचाने वाढवलेला आहे आणि खालच्या साईडने 2 इंच वाढवलेला आहे। तर हे पहा, इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि कॅनव्हास कमी पडत होतं म्हणून जॉईंट करून घेतलेला आहे। तर त्यानंतर आहे हा गळा ॲज इट इज आपण इथे मार्क करून घ्यायचा आहे चॉकने। तर इथे मी मार्क करून घेत आहे 1.5 इंच। यापेक्षा थोडासा मोठा जरी गळा हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही। तर इथे 1.5 इंचावरती गळ्याचं मार्किंग केलेलं आहे। तर हे पहा, आपल्याला हे इथं 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी गळ्याचं आता इथे मार्किंग घेत आहे आणि हा मेन गळा झाला आपला आतल्या बाजूचा। आणि इथे एक कापड घेतलेला आहे, त्या कापडावरती आता आपण ठेवून, जर तुमच्याकडे इस्त्री असेल, इस्त्रीने तुम्ही चिटकावून घेऊ शकता, नवीन असाल तुम्ही तर मी इथे डायरेक्ट कच्ची शिलाई करून घेत आहे, म्हणजे एक मोठी टिप टाकून घेतलेली आहे मध्यभागातनं। तर त्यानंतर आपल्याला हे पहा अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा जो भाग होता तो मी इथे कट केलेला आहे, मध्ये कट मारलेला आहे, त्यामुळे मध्ये त्याचा काढता येतो। हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे कॅनव्हास आणि जो कापड जॉईंट केलं होतं तर ते इथे ठेवून घेतलेलं आहे आणि एकदम कॅनव्हासच्या साईडने मी इथे टिप मारून घेत आहे। कॅनव्हासवरती मारायची नाही, कॅनव्हासच्या साईडने इथं आपण टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर यानंतर एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेत आहे। 2 रेषेचं अंतर ठेवलेलं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत, जिथं गोलाकार भाग वगैरे आहे ना तिथं कट्स मारून घ्यायचे आहेत, यामुळे आपला गळा व्यवस्थित पलटला जातो। तर इथं मी कॅनव्हास लावल्याच्या नंतर जे थोडासा भाग एक्स्ट्रा ठेवला होता तर तो दुमडायचा राहिला होता कॅनव्हासवरती, तर तो मी अगोदर दुमडून घेत आहे। त्यामुळे काय होतं, आपली जी फिनिशिंग आहे ब्लाऊजच्या आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे। तर इथं आपण टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर गळा आपण उलटून घेत आहोत आणि त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने दाबटीप देत आहे आणि हे पहा, टोक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुई आतल्या बाजूने ठेवून आपण दाब उचलून नंतर आपल्याला जे दाब आहे ते फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे टोक आपले व्यवस्थित निघतील। पाहू शकताय, तर गळ्याचं स्टिचिंग झालेलं आहे आपल्या आतल्या बाजूचं। यानंतर हा आतला गळा आहे ट्रान्सपरंट गळा। नेटवरती हे गळे सध्या जास्त ट्रेंडिंग आहे या गळ्यांचं। तर त्यानंतर मी इथे नेट घेतलेला आहे, हे पाहू शकताय, आणि नेट व्यवस्थित ठेवून आता 4ही बाजूने नेट आता आपण जॉईंट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने इथे आपण नेट जॉईंट करून घेतलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून आपल्याला इथे व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे ब्लाऊजला। अशा पद्धतीने मी इथे कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित करून फिनिशिंग दिलेले आहे। यानंतर हे पहा, आता आपल्याला जो मेन गळा होता आपण जो कॅनव्हासवरती काढला होता तर तो गळा ठेवून घेतलेला आहे। जो मेन गळा आहे आपला 9, 9.5 आपण ठेवू शकतो, तो गळा इथे ठेवून कटिंग करून घेतलेला आहे। त्यानंतर क्रॉस पट्ट्या काढून घेत आहे। गोल गळा असेल तर आपल्याला क्रॉसच पट्ट्या काढाव्या लागतील, म्हणजे पान गळा वगैरे गोल असा असेल तर क्रॉसच पट्ट्या घ्याव्या लागतील। हे पहा, अशा पद्धतीने आता या पट्ट्या मी जॉईंट करून घेत आहे आणि एका साईडने आपण अशा पद्धतीने पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि आता ही नेटला पट्टी जॉईंट करून टाकायची। तर इथे आपण पानगळा घेतलेला आहे, तर इथे टोकाच्या तिथे मी दुमडून घेतलेला आहे थोडंसं आणि गळा स्टिच केला आहे आणि छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे गोलाकार भागामध्ये आणि त्यानंतर एक टिप मारून आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हे पहा, पूर्ण आपला गळा स्टिच झालेला आहे।
2 टिपा मारून घेत आहे। तर तुम्हाला जर यावरती लेस वगैरे अटॅच करायची असेल तर तुम्ही लेस अटॅच करू शकता। मी लेस लावलेली नाही कारण या कस्टमरला नको होती लेस। त्यानंतर आता आपल्याला कमरेची पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे। तर ही आता आपण इथे कमरेला टक्स मारून घेत आहोत। तर हे पहा, एका बाजूने दुमडून घेतलेली आहे अगोदरच आपण पट्टी, आणि आता पाहू शकता इथे मी 2-2 इंचाचे चौकोन घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला इथे फूल तयार करायचं आहे। तर हे फूल कसं तयार करायचं आहे डिटेलमध्ये एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये पण एकदम छान अशी माहिती आहे। म्हणजे मी काय लॉंग व्हिडिओ बनवलेला नाही, पण शॉर्टमध्ये सुद्धा हे फुलाची पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे। तर हे पहा, आपला अशा पद्धतीने गळा संपूर्ण तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा ब्लाउज कसा वाटला हे सांगायला नक्कीच कमेंटमध्ये विसरू नका। आवडला असेल गळा तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।